नमस्कार, मी सुवर्णा जोशी. जगाच्या पाठीवर या विशेष बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूया दिवसभरातल्या जगातल्या महत्त्वाच्या घडामोडींना. पेरूमध्ये लॉकडाऊनमुळे अडकून पडलेले अमेरिकन नागरिक अखेर मायदेशी रवाना झाले. लिमा इथल्या पेरुवियन एअर फोर्सच्या तळावरून एका खास विमानाद्वारे त्यांना मायदेशी आणण्यात आलं. जवळपास 3.5 महिन्यांपासून ते पेरूमध्ये अडकले होते. जवळपास 7,000 युरोपियन, कॅनडाचे आणि अमेरिकेचे रहिवासी पेरूत अडकून पडले. अमेरिकेतल्या शिकागोमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसतेय. यानंतर आता बाहेरील राज्यातून येणाऱ्या नागरिकांना सक्तीनं 15 दिवस क्वारंटीन राहण्याचे आदेश स्थानिक प्रशासनानं दिलेत. या आदेशाचं पालन न करणाऱ्यांना मोठा दंड करण्यात येणार आहे. इथं बार आणि रेस्टॉरंट सुरू करण्यास स्थानिक प्रशासनानं परवानगी दिली आहे. मात्र इतर राज्यातून येणाऱ्या लोकांमुळे संसर्ग वाढत असल्याचा आरोप करण्यात येतोय. अमेरिकेत 4 जुलै स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पण यंदा कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर फ्लोरिडातील समुद्रकिनारे, बार बंद ठेवण्यात येणार आहेत. फटाक्यांची आतषबाजी करण्यासही मनाई करण्यात आली आहे. अनेक जण आपल्या स्वतःच्या बोटी घेऊन भ्रमंती करण्यास निघतात, त्यावरही प्रशासनानं बंदी घातली आहे. इटलीच्या परराष्ट्र मंत्री लुगी दी मायो यांनी रोम इथं ऑस्ट्रियन परराष्ट्र मंत्री अलेक्झांडर शॅलेनबर्ग यांची भेट घेतली. प्रवासावरील बंदी उठवणं तसंच युरोपियन युनियनच्या आर्थिक पुनर्प्राप्ती पॅकेजवरील वाटाघाटी यावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा करण्यात आली. कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग झालेल्या इटलीच्या लोंबार्डी प्रदेशात आपल्या नागरिकांना जाऊ देण्याबाबत अद्यापही ऑस्ट्रिया सरकार अनुकूल नाही. चिलीच्या ईस्टर्न आयर्लंडमध्ये तब्बल 100 दिवसांनी शाळा पुन्हा सुरू झालेल्या आहेत. संरक्षक उपाययोजनांसह शाळा सुरू करण्यास प्रशासनानं परवानगी दिली आहे. या बेटावर कोरोनाचा संसर्ग आटोक्यात असल्यानं शाळा सुरू करण्यास परवानगी दिल्याचं प्रशासनानं सांगितलं. शाळेत प्रवेश करण्यापूर्वी तापमान तपासणी, संपूर्ण शाळेची स्वच्छता, फेस मास्कचा अनिवार्य वापर, सामाजिक अंतर, प्रतिवर्ग मर्यादित विद्यार्थी असे नियम आखून देण्यात आले आहेत. रोमानिया देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. रुग्णांच्या वाढणाऱ्या संख्येमुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण पडतोय. रुग्णांची संख्या वाढत असली तरी आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याचा दावा आरोग्यमंत्री नेलू तातारू यांनी केलाय. तसंच नागरिकांनी संसर्ग वाढत असल्यानं काळजी घेण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे. कोरोना रुग्णांची संख्या युरोपमध्ये आता आटोक्यात आली आहे. पण शेतकऱ्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यानं स्पेनमध्ये आरोग्य यंत्रणांकडून चिंता व्यक्त करण्यात आली आहे. गेल्या 2 आठवड्यांमध्ये 330हून अधिक शेतकऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे उत्तर स्पेनमधील 80,000 लोकसंख्येच्या एका भागावर निर्बंध घालण्यात आले आहेत. या निर्बंधांचा फटका इथं काम करण्यासाठी येणाऱ्या स्थलांतरितांना बसतो आहे. दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्गमधील नसरेक इथं प्रशासनानं क्वारंटीन सेंटर उभारलंय. कोरोना रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना इथं ठेवण्यात येत आहे. इथं सरकारनं चांगली व्यवस्था उभी केली असल्याचं उपचार घेणाऱ्या रुग्णांनी सांगितलं. आवश्यकता वाटल्यास आणखी बेड वाढवण्याची तयारी असल्याचं आरोग्य विभागानं स्पष्ट केलं. जर्मनीतल्या बर्लिनमधील नाईट क्लब पुन्हा सुरू करण्याची मागणी होतीये. इथले नाईट क्लब हे जगभरातील पर्यटकांचं आकर्षण आहेत. सरकारनं रेस्टॉरंट सुरू करण्यास मान्यता दिली असली तरी नाईट क्लब मात्र उघडण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे नाईट क्लब चालवणारे व्यावसायिक आर्थिक संकटात सापडलेत. कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यानं सर्बियन सरकारनं पुन्हा निर्बंध लागू केलेत. या नव्या निर्बंधांचा मोठा फटका रेस्टॉरंट्स, बार्स, नाईट क्लब यांना बसणार आहे. सामाजिक अंतर, फेस मास्क, वेळेचे निर्बंध घालण्यात आलेत. राजधानी बेलग्रेडमधील सर्व्हिस सेक्टरमधील मालकांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. निर्बंध शिथिल केल्यानंतर आता इंग्लंडमध्ये पर्यटक पुन्हा मोठ्या संख्येनं येण्याची शक्यता वर्तवण्यात येते. इतर देशांमधून येणाऱ्या प्रवाशांसाठी इंग्लंडच्या विमानतळांवर विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. फ्रान्स, स्पेन, जर्मनी आणि इटलीसह 50हून अधिक देशांमधून येणाऱ्या प्रवाशांना क्वारंटीन करणं सक्तीचं असणार नाही. या 50 देशांची यादी लवकरच सरकारकडून जारी करण्यात येणार आहे. लॉकडाऊनचा मोठा फटका विमा कंपन्यांना बसलाय. यामुळे नुकसान कमी करण्यासाठी अनेक कंपन्यांनी कामगार कपात करण्याचा निर्णय घेतलाय. एअर फ्रान्सने कामगार कपाती संदर्भात संघटनांसोबत चर्चा केली. ही चर्चा सुरू असतानाच पॅरिसच्या चार्ल्स डी गॉल या विमानतळावरील एअर फ्रान्सच्या मुख्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं.
फ्रान्स सरकारनं बेलआउट पॅकेज दिल्यानंतरही एअरलाइन्सकडून सुरू असलेला कामगार कपातीचा विचार अन्यायकारक असल्याचं म्हटलं आहे. कोरोना व्हायरसच्या संकटामुळे इटलीतील पर्यावरण व्यवसाय मोठ्या संकटात आलाय. दुसऱ्या महायुद्धानंतर पहिल्यांदाच राजधानी रोममध्ये अशी स्थिती निर्माण झाली आहे. मात्र असं असलं तरी रोममध्ये एक नवं लक्झरी हॉटेल सुरू होणार आहे. जगभरातील पर्यटकांचं आकर्षण असलेल्या रोममधल्या बल्गारीच्या लक्झरी ब्रँडनं या हॉटेलमध्ये गुंतवणूक केली आहे. या हॉटेलच्या नूतनीकरणाचं काम सुरू आहे. साधारण 2022 पर्यंत हे हॉटेल सुरू होण्याची आशा आहे. कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पॅलेस्टाईन प्रशासनानं वेस्ट बँकमध्ये लॉकडाऊन जाहीर केलाय. नागरिकांना घरी राहण्याच्या सक्त सूचना करण्यात आल्या आहेत. शुक्रवारपासून 5 दिवस हा लॉकडाऊन असणार आहे. जीवनावश्यक वस्तू आणि औषधांच्या खरेदीशिवाय नागरिकांना घराबाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आलाय. नवीन सुरक्षा कायदा लागू केल्यानंतर कॅनडानं हाँगकाँग सोबतच्या प्रत्यार्पण कराराला स्थगिती दिली आहे. या कायद्यामुळे एक देश दोन प्रणाली या हाँगकाँगच्या मूळ रचनेलाच धक्का लावण्याचं काम केलंय असं पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी म्हटलंय. तसंच हाँगकाँग सोबतच्या इतर व्यापारी कराराचाही कॅनडाकडून पुनर्विचार सुरू असल्याचं ट्रुडो यांनी सांगितलं. नव्या राष्ट्रीय सुरक्षा कायद्याला हाँगकाँगमध्ये तीव्र विरोध होतोय. बाईकला काळा झेंडा बांधून एका मोटरसायकल स्वाराने प्रस्तावित कायद्याला विरोध दाखवून दिला. हाँगकाँगची स्वायत्तता अबाधित राखा, हा लढा थांबणार नाही असं त्यानं झेंड्यावर लिहिलं होतं. या मोटरसायकल स्वाराविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. इस्रायलच्या वेस्ट बँकमधील काही भागांना जोडण्याच्या योजनेविरोधात राजधानी तेल अविवमध्ये आंदोलन करण्यात आलंय. द पीपल्स अगेन्स्ट अनेक्सेशन या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी योजनेला विरोध केला. इस्रायल समोर इतर महत्त्वाचे प्रश्न असताना शांतता धोक्यात येणाऱ्या अशा प्रकारच्या योजना का आखल्या जात आहेत असा सवाल आंदोलकांकडून करण्यात आला. इस्रायलच्या नव्या योजनेला विरोध करण्यासाठी जॉर्डनची राजधानी अम्मानमध्ये आंदोलन करण्यात आलं. मोर्चाद्वारे अमेरिकन दूतावासाकडे जाणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी वाटेतच अडवलं. इस्रायल विरोधी फलक झळकावत इस्रायलबरोबरचे सगळे करार रद्द करण्याचं आवाहन जॉर्डनच्या सरकारला करण्यात आलं. फ्रेंच वसाहतवादी सैन्याशी लढणाऱ्या 24 अल्जेरियन सैनिकांचे मृतदेह अनेक दशकांनंतर मायदेशी आणण्यात आले. या अल्जेरियन सैनिकांचे मृतदेह फ्रान्समधील एका संग्रहालयात जतन करून ठेवण्यात आले होते. अल्जेरियाला फ्रान्समधून स्वातंत्र्य मिळवण्याच्या 58व्या वर्धापन दिनानिमित्त परत मिळालेत. फ्रान्स सरकारसोबत झालेल्या वाटाघाटीनंतर परत हे मृतदेह मिळालेले आहेत. विमानतळावरून स्वातंत्र्य सैनिकांचे हे मृतदेह आल्यानंतर त्यांना 21 तोफांची सलामी देण्यात आली. इराणच्या भूमिगत आण्विक प्रकल्पात मोठी आग लागली होती. या प्रकल्पातील आगीचे काही फोटो समोर आलेत. ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप इराण सरकारनं स्पष्ट केलेलं नाही. इस्रायलनं सायबर हल्ल्याच्या माध्यमातून इराणच्या या प्रकल्पात स्फोट घडवून आणल्याचा आरोप करण्यात येतोय. तुर्कस्तानच्या एका कोर्टानं निसान मोटर कंपनीचे माजी अध्यक्ष कार्लोस घोन्स यांना लेबनॉनला तस्करी केल्याच्या आरोपावरील निकाल प्रलंबित ठेवलाय. या प्रकरणी 4 पायलट आणि खासगी एअरलाइन्स अधिकाऱ्याची तुरुंगातून सुटका केली आहे. या 5ही जणांना तुर्की सोडण्यास मनाई करण्यात आली आहे. 2018 मध्ये कार्लोस याला आर्थिक गैरवर्तन केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली होती. नवीन कोळसा कायदा हा पर्यावरणाचं हित लक्षात घेऊनच बनवण्यात आलाय असं जर्मनीचे अर्थमंत्री पीटर ऑल्टमेयर यांनी सांगितलं. 2038 पर्यंत अखेरचा कोळसा ऊर्जा प्रकल्प बंद करण्याच्या विधेयकाचा गांभीर्यानं विचार सुरू असल्याचं ते म्हणाले. जर्मनीकडून अणुऊर्जेपेक्षा हायड्रोजन आणि नैसर्गिक वायूवर पुढील काळात अधिक भर देण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. जर्मन संसदेच्या पर्यावरणवाद्यांनी शुक्रवारी आंदोलन करत निषेध व्यक्त केला. ऊर्जा स्रोतासंदर्भात येणाऱ्या नव्या कायद्याच्या बाबतीत सरकार मत घेण्याच्या तयारीत आहे. त्याच विरोधात हे संसदेबाहेर आंदोलन करण्यात आलं. पर्यावरण संरक्षणापेक्षा ऊर्जा कंपन्यांना खुश करण्याच्या तरतुदी या कायद्यात अधिक असल्याचा आरोप पर्यावरण प्रेमींनी केलाय. अमेरिकेतील ब्रॅडफोर्ड NH मधील वुड्स इस्टेटमध्ये उद्योगपती जेफ्री एप्स्टाईन यांना अनेक वर्षांपासून मुलींचं शोषण आणि अत्याचार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. तसंच त्यांचे सहकारी मॅक्सवेल यांनाही गुन्ह्यात मदत केल्याप्रकरणी अटक झाली आहे. हे दोघंही लैंगिक शोषण करत असल्याची तक्रार अनेक मुलींकडून करण्यात येत होती.
अमेरिकेतील विकॉन्सिन या राज्यात एका कृष्णवर्णीय व्यक्तीचा पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू झाला। हातात चाकू घेऊन ही व्यक्ती एका महिलेचा पाठलाग करत होती। केविन रफिन अशी या हल्लेखोराचं नाव आहे। पोलिसांनी दिलेल्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून त्यानं महिलेवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला। तुर्कस्तानच्या कोर्टानं अॅम्नेस्टी इंटरनॅशनलचे तुर्कस्तानचे माजी अध्यक्ष टॅनर किलिक यांना दोषी ठरवले। दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचा आरोप ठेवत त्यांना 6 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे। गुनल कुरसून, इदिल एसर आणि ओझलेम डालकिरियन या 3 अन्य मानवाधिकार कार्यकर्त्यांना दहशतवादी गटाला मदत केल्याच्या आरोपाखाली 13 महिने जेलची शिक्षा सुनावण्यात आली आहे। जुलै 2017 मध्ये इस्तंबूल जवळच्या बायकोडा बेटावरील डिजिटल सुरक्षा प्रशिक्षण कार्यशाळेत भाग घेताना पोलिसांच्या छाप्यात या सगळ्यांना ताब्यात घेण्यात आलं होतं। वायव्य तुर्कीमध्ये फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात 2 लोक ठार झाले तर 73 जण जखमी झालेत। सकार्या या प्रांतातील हेंडेक या शहराच्या बाहेर असलेल्या कारखान्यात स्फोटावेळी अंदाजे 150 कामगार असण्याची शक्यता आहे। सतत स्फोट होत असल्यानं आगीवर नियंत्रण प्रस्थापित करताना अग्निशमन दलाला अडचणी येत आहेत। वंशवादाचं प्रतीक असलेले पुतळे हटवण्याची मागणी स्पेनमध्येही जोर धरते आहे। बार्सिलोना शहरातील कोलंबसचा पुतळा हटवण्याची मागणी करण्यात आली आहे, मात्र प्रशासनानं ही मागणी फेटाळून लावली आहे। कोलंबसकडे वंशवादाचं प्रतीक म्हणून न पाहता एक शोधकर्ता म्हणून पाहिलं गेलं पाहिजे। बार्सिलोनाच्या महापौर ॲदा कोलाओ यांनी हे मत व्यक्त केलं। जगातील अनेक भागांचा शोध लावण्यात कोलंबसचं असलेलं मोलाचं योगदान विसरता येणार नाही असं ते म्हणाले। मध्य आणि दक्षिण चीनमधील अनेक भागांना मुसळधार पावसाचा तडाखा बसलाय। अनहुई या प्रांतामधील अनेक गावं पाण्याखाली गेली आहेत। इथं प्रशासनाकडून मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर हाती घेण्यात आलंय। चिझो या शहरातील अनेक घरं पाण्याखाली गेली असून रस्त्यावर पाणी असल्यानं संपर्क खंडित झालाय। माचिंग शहरात अडकून पडलेल्या अनेकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आलंय। चीननं तेयुआन या प्रक्षेपण केंद्रावरून एका उपग्रहाचं प्रक्षेपण केलं। मल्टीमोड इंटिग्रेटेड इमेजिंग उपग्रह अवकाशात सोडण्यात आला। चीन आणि आजूबाजूच्या इतर भूभागावरील हाय रिझोल्यूशन छायाचित्र काढण्याकरता याचा वापर करण्यात येणार आहे। आपत्कालीन व्यवस्थापन, शेती आणि ग्रामीण भागाच्या विकासाकरता याचा मोठा वापर होईल असं सरकारी प्रवक्त्यानं म्हटलंय। आफ्रिकेतील बोट्सवाना या देशातल्या जंगलात 275 हत्ती मृतावस्थेत सापडले। तितक्या मोठ्या संख्येनं हत्तींचे मृतदेह आढळल्यानं प्रशासनही खळबळ माजले प्रशासनात सुद्धा। या हत्तींचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे पोस्टमॉर्टम नंतरच म्हणजे शवविच्छेदन अहवालानंतरच कळू शकेल असं प्रशासनानं सांगितलं। ओकावांगो डेल्टा या भागात हे हत्ती मृतावस्थेत आढळले। 2013 मध्ये केलेल्या सर्वेक्षणात बोट्सवानामध्ये 1,56,000 इतकी हत्तींची संख्या आहे असं समोर आलं होतं। ऑस्ट्रेलियाच्या क्वीन्सलँडमधील फ्रेझर बेटावर शार्कच्या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला। इंडियन हेडजवळ डायव्हिंग करत असताना या व्यक्तीवर शार्कनं हल्ला केला। 20 वय असलेल्या या मृत व्यक्तीची ओळख पटवण्याचं काम सध्या प्रशासनाकडून सुरू आहे। अमेरिकेत मावशी कन्या आणि पोलिसांच्या क्रूर वागणुकीविरोधात आंदोलन सुरू आहे। या आंदोलकांना उद्देशून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी म्हटलंय की अमेरिकन नागरिक त्यांच्या परीने उभे राहतील आणि आपण जिंकूच, लवकरच मोठ्या सन्मानाने जिंकू असे ट्रम्प म्हणाले। काही डाव्या विचारसरणीचे लोक अमेरिकेच्या इतिहासाला धक्का पोहोचवण्याचं काम करत असल्याचा आरोप अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला। आयकॉनिक माउंट रशमोर इथं त्यांनी केलेल्या भाषणात काही अपप्रवृत्ती जाणीवपूर्वक देशातील स्मारक आणि पुतळे हटवण्यासाठी भडकावत असल्याचं ते म्हणाले। चळवळीच्या आडून राष्ट्रीय वारसा नष्ट करण्याचा प्रयत्न काही लोकांनी चालवलाय असा आरोपही त्यांनी केला। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि फर्स्ट लेडी मेलानिया माउंट रेशमोर इथं स्वातंत्र्य दिवसाच्या कार्यक्रमाकरता येतात। ट्रम्प यांच्या आगमनापूर्वी दक्षिण डकोटा इथं स्थानिक अमेरिकन नागरिकांकडून आंदोलन झालं। मोठ्या संख्येनं आंदोलक स्मारकाजवळच्या मार्गावर एकत्र जमले होते। अमेरिकेतील मूळ नागरिकांना संरक्षण द्या, व्हाईट वर्चस्ववादी धोरण नष्ट करा अशा घोषणा ते देत होते। जगाच्या पाठीवर या विशेष बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेच भेटणार आहोत। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।
अमेरिकन हिरोंचं राष्ट्रीय उद्यान स्थापन करू असं प्रतिपादन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं। या उद्यानात अमेरिकेसाठी ऐतिहासिक कामगिरी बजावणाऱ्या सगळ्यांचे पुतळे स्थापन करण्यात येतील असं ट्रम्प म्हणाले। यावेळी त्यांनी पुतळे हटवण्याच्या आंदोलनावरही जोरदार टीका केली। अमेरिकेत 100हून अधिक आंदोलनकर्त्यांनी एकत्र येत निदर्शनं केली। महापौर लायडा क्रेव्हसन यांच्या विरोधात आंदोलनं करण्यात आली। दरम्यान 2 आंदोलक पती पत्नींवर बंदूक रोखण्यात आली होती, त्याच्याच निषेधार्थ हे आंदोलन केलं गेलं। यावेळी हातात स्लोगन्स घेऊन ड्रम वाजवत आंदोलकांनी आंदोलन केलं। जॉर्ज फ्लॉइड याच्या मृत्यूनंतर इथं आंदोलक आक्रमक झाले आहेत। जगात सर्वाधिक कोरोना रुग्ण अमेरिकेत असले तरीही इथल्या नागरिकांना त्याची काळजी असल्याचं दिसत नाही, कारण सलग 3 दिवस सुट्टी असल्यानं न्यूयॉर्क राज्यातील रहिवासी हजारोंच्या संख्येनं बाहेर पडले। बीचवर जाण्यासाठी अक्षरशः वाहतूकच कोंडी झाली। कोरोना संसर्गामुळे यंदा अमेरिकेतल्या कॅलिफोर्निया राज्यातील 4 जुलै रोजी होणारे अनेक कार्यक्रम रद्द झालेले आहेत। समुद्रकिनारी फटाक्यांची आतषबाजी करण्यात येते, पण यंदाही आतषबाजी रद्द करण्यात आली आहे। शनिवार आणि रविवार कॅलिफोर्निया इथे किनारे हे पर्यटकांकरता बंद करण्यात आलेले आहेत। त्यामुळे अनेकांनी ऑरेंज काउंटी, हंटिंग्टन आणि न्यूपोर्टमधील किनाऱ्यांवर पर्यटनाचा आनंद लुटला। इंग्लंड आणि उत्तर आयर्लंडमधील बार, कॅफे, रेस्टॉरंट्स पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। युनायटेड किंगडमच्या ड्यूक ऑफ केम्ब्रिज प्रिन्स विल्यम्स यांनी एका बारला भेट दिली। प्रिन्स विल्यम्स यांना नॉर्फॉकमधील रोज अँड क्राऊन पबला भेट देत तिथल्या कर्मचाऱ्यांशी चर्चा केली। निर्बंधांमुळे हे पब 20 मार्चपासून बंद आहे। नव्या राष्ट्रीय सुरक्षा कायद्यामुळे हाँगकाँगमध्ये असंतोष निर्माण झालाय। चीनी दडपशाहीच्या या धोरणावर जगभरातून चिंता व्यक्त करण्यात येते। या कायद्यामुळे हाँगकाँगची स्वायत्तता नष्ट होणार असल्याचा आरोप केला जातोय। अमेरिकेनंही यावर तीव्र नापसंती व्यक्त केली होती। या चीनी दंडेलशाहीचा निषेध अमेरिकेनं चीनी राजदूताजवळ केला आहे। नव्या राष्ट्रीय सुरक्षा कायद्यामुळे हाँगकाँगला स्थैर्य लाभेल असा दावा हाँगकाँगच्या विशेष प्रशासकीय क्षेत्राच्या समितीचे सुरक्षा सचिव जॉन ली यांनी केलाय। चीनच्या सर्वोच्च विधिमंडळामध्ये हा कायदा संमत झाल्यानंतर हाँगकाँगसाठी राष्ट्रीय सुरक्षा समिती स्थापन करण्यात आली। या कायद्याचं पालन होत आहे की नाही हे पाहण्याकरता हाँगकाँग पोलीस दलात एक विशेष युनिट स्थापन करण्यात आलं। काही अमेरिकन आणि पाश्चात्य राजकारणी हाँगकाँगशी संबंधित मुद्द्यांचा उपयोग चीनच्या अंतर्गत कामात हस्तक्षेप करण्यासाठी करत आहेत असा आरोप चीनी परराष्ट्र खात्यानं केलाय। हाँगकाँगमध्ये स्थैर्य आणि शांती प्रस्थापित केली निर्माण व्हावी याकरता हा कायदा गरजेचा असल्याचं ठासून सांगण्यात आलं। हाँगकाँगमध्ये शांती प्रस्थापित होत असल्याचं पाहून काही पाश्चात्य देशांना आवडलेलं नाही असा आरोप चीन करत आहे। आता फिलिपिन्सनं देखील चीनला इशारा देत दक्षिण चीन महासागरातील युद्धसराव थांबवण्यास सांगितलंय। चीननं युद्धसराव थांबवला नाही तर त्याला गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेल असा इशारा फिलिपिन्सनं दिलाय। दक्षिण चीन महासागरामध्ये चीननं युद्धसराव न थांबवल्यास त्यांना गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेल अशी प्रतिक्रिया फिलिपिन्सचे परराष्ट्र सचिव टियोदोरो लोक्सिन ज्युनियर यांनी दिली। चीनची पीपल्स लिबरेशन आर्मी जुलैपासून पेरासेल बेटानजीक युद्धसराव करते। तसंच युद्धसरावामुळे सगळ्या जहाजांना या क्षेत्रात नेव्हिगेट करण्यापासून रोखण्यात येत आहे असा आरोपही त्यांनी केला। दक्षिण जपानमध्ये मुसळधार पावसामुळे पूर आणि भूस्खलनाच्या घटना घडत आहेत। या दुर्घटनेमध्ये किमान 2 जण ठार झालेत, 12पेक्षा जास्त लोक बेपत्ता झालेत। रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे कुमामोटो आणि कागोशिमा या भागात भूस्खलनाच्या घटना घडल्या। बचाव पथकानं तातडीनं इथल्या 75,000पेक्षा जास्त लोकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित केलं। दक्षिण जपानमध्ये मुसळधार पावसानं हाहाकार उडवून दिलाय। अनेक भागांमध्ये पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे। अनेक घरं पाण्याखाली गेलेली आहेत। नागरिकांनी जीव वाचवण्याकरता घरांच्या छतावर आसरा घेतलेला आहे। कुमा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली असून कुमामोटो या ठिकाणच्या हितोयोशी या शहरात आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे। अमेरिकेतील ॲरिझोना राज्यामध्ये झालेल्या गोळीबारात एका चोरासह 2 जण ठार झाले। एका पेट्रोल पंपावरील दुकानात चोरी करताना चोरानं शेजारी उभा असलेल्या व्यक्तीवर गोळी झाडली। हे बघताच तिसऱ्या व्यक्तीनं चोराला गोळी मारून ठार केलं। सुदैवानं दुकानाचा मालक बचावला आहे।
न्यूयॉर्कच्या कोनी आयलँडमध्ये हॉटडॉग खाण्याची वार्षिक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। ही स्पर्धा 1916 पासून दरवर्षी 4 जुलै रोजी न्यूयॉर्कच्या कोनी आयलँडमध्ये आयोजित केली जाते। यावेळी जॉय आणि मिकी यांनी विजेतेपदाला गवसणी घातली। विक्रम मोडीत काढण्याचा पूर्ण प्रयत्न त्यांनी केला। न्यूयॉर्कमधल्या या पारंपरिक स्पर्धेवर यंदा कोरोनाचा मात्र सावट होतच। अमेरिकेमध्ये शुक्रवारी महामार्गावर चक्क एक छोटं विमान उतरलं। लुइजियाना या राज्यामध्ये उड्डाण केल्यावर इंजिनमध्ये बिघाड झाला, त्यामुळे वैमानिकानं जवळच महामार्गावर लँडिंग करायचं ठरवलं। सुदैवानं अपघात झाला नाही, वैमानिकही बचावला, तो सुरक्षित आहे। मेक्सिकोतील एका खाडीमध्ये 12 ते 14,000 वर्षांपूर्वीची खाण सापडली आहे। 14,000 वर्षांपूर्वी जगाच्या पश्चिम भागात मानव राहत होता हे सिद्ध झालं, असं काही शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे। इसवी सन पूर्व 10 ते 12,000 या काळामध्ये इथं खाणकाम असल्याचं समोर आलं। जगाच्या पाठीवर या विशेष बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।